रे माझा मितवा मालिकेच्या आजचा भाग हा खूपच इंटरेस्टिंग आहे, ज्यामध्ये आता अर्णवने पुन्हा एकदा राकेशची चांगली धुलाई केली आहे आणि आता अंजली घरसुद्धा सोडून जाते. नेमकं का आणि कशासाठी हेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की ईश्वरी आणि अर्णव या दोघांनीही खूप सुंदर असा ड्रेस शिवलेला असतो आणि तो बाळासाठी असतो. तो ड्रेसच आता ईश्वरी अंजलीला दाखवायला जाते, पण अंजलीला आता काही बघायचं नसतं. ती डायरेक्टली रागातच बोलते की तुम्हाला जे करायचं आहे ते करा, पण माझ्यापर्यंत तुम्ही येऊ नका आणि ते मी काहीच बघणार नाही आहे, असं देखील तिनं आता सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे आता अंजली बनवलेल्या गोष्टींकडेही बघत नसते. तर ईश्वरी आता तिला समजवायचा प्रयत्न करत असते की ताई, हा सगळा राग जरा थांबवा आणि जरा चांगल्या पद्धतीने विचार करा. मला माहिती आहे ज्या काही गोष्टी झाल्या आहेत त्याच्याने तुम्हाला राग आला आहे, पण प्लीज प्लीज ऐका ना, हे बघा, हे तुमच्यासाठी खास बनवलं आहे, किती छान बनवलं आहे बघा ना. मग आता जेव्हा अंजली रागारागात बोलायला उठते तेव्हा अचानक अंजलीला चक्कर येते आणि अंजली जागेवरच कोसळते. अर्णव आणि राकेश तिला सावरतात. आता डॉक्टरांना बोलवलेलं असतं. डॉक्टर आता अंजलीला चेक वगैरे करतात आणि त्याच वेळेला अंजलीला बघून डॉक्टर म्हणतात की ह्यांनी तर काहीच खाल्लेलं नाही आहे आणि त्यामुळे यांची ही अवस्था झालेली आहे. प्लीज असं काही करू नका, यांना खाऊ पिऊ घाला, नाहीतर पुन्हा प्रॉब्लेम होऊ शकतो. IV लागावं लावू शकतो, कारण त्या प्रेग्नंट आहेत आणि त्या 2 जीवांच्या आहेत, त्यामुळे तुम्हाला समजून घ्यायला हवं, असं देखील आता सांगितलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की तिला आम्ही सांगतोय की खाऊन घे, पण ताई ऐकतच नाही आहे, ताईला नकोच आहे काहीच, म्हणूनच आम्ही विचार केला की काय करायचं, ऐकतच नाही आहे, असं कसं चालेल, थोडं तरी खाऊन घेतलं पाहिजे, नाहीतर या सगळ्याचे परिणाम बाळावर होतील. तर दुसरीकडे राकेश म्हणतो की कालपासून ती थोडी डिस्टर्ब आहे, काहीतरी घडलं आहे आणि त्यामुळेच ती खात नाही आहे, हेच कारण आहे, पण असं करू नका, थोडं तरी खाऊन घ्या, नाहीतर बाळाला त्रास होऊ शकतो, असं डॉक्टर डायरेक्टली सांगतात. डॉक्टर जेव्हा हे सगळं बोलतात तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणते की तुम्ही काळजी करू नका मॅडम, आम्ही त्यांना खाऊ घालतो, असं बोलून आता ती डॉक्टरांना थोडंफार होईना सांगत असते. मग दुसरीकडे आता राकेश जो आहे तो सुद्धा आता ईश्वरीला म्हणत असतो की मॅडम बोलतायत ते बरोबर आहे अंजली, कारण तू कालपासून काहीच खाल्लेलं नाही आहे, थोडंसं तरी खाऊन घे, कारण तू उपाशी राहिलीस तर या सगळ्याने आपल्या बाळाला त्रास होतोय, बघतेस ना तू, मग पुन्हा ॲडमिट वगैरे करावं लागेल, त्यापेक्षा जरासं का होईना खाऊन घे, असं देखील आता म्हटलं जातं. अर्णवही सांगत असतो, पण अर्णवचं बोलणं आता तिला ऐकायचं नसतं. तिने डायरेक्टली सांगून टाकलेलं असतं की तुम्ही बोलताय ना म्हणून मी ह्या सगळ्यासाठी तयार आहे, बाकी मला काही गोष्टी माहिती नाही, मी बाकी कोणत्याही गोष्टीसाठी तयार नाही, असं डायरेक्टली सांगून टाकलेलं असतं. मग तुम्ही म्हणताय म्हणून मी खाते, असं म्हटल्याबरोबर आता अर्णव आणि ईश्वरी पाहतच राहतात, कारण आता फक्त राकेशचं ऐकून का होईना ती खायला तयार झालेली असते. ईश्वरी ही रागातच पाहत असते, कारण ईश्वरीला माहिती आहे की हा माणूस जो आहे तो ऑलरेडी खाऊन बसला आहे, पण तो अंजलीच्या समोर असं दाखवतोय की त्यानं काही खाल्लेलं पिल्लेलं नाही आहे आणि तो म्हणत असतो की बघ ना अंजली, आता कालपासून तूही उपाशी आहेस आणि मीही उपाशी आहे, त्यापेक्षा थोडंसं का होईना खाऊन घे, असं करू नकोस, असं बोलून आता खाऊन घ्यायला सांगितलं जातं. अंजली आता म्हणते की तुम्ही सांगताय ना म्हणून मी खाते, बाकी मला कोणाची काहीच पडलेली नाही आहे, डायरेक्टली अंजलीने असं सांगितलेलं असतं. त्यामुळे अर्णव ईश्वरी विचार करतात की जाऊ दे, त्यानिमित्ताने का होईना ताई थोडं तरी खाते ना, म्हणूनच आता त्यांना बरं वाटलेलं असतं. राकेश पण एवढी नाटकं करत असतो जसं की त्यानंही कालपासनं काही खाल्लेलं नाही आहे, पण त्याने खाल्ली आहे ही गोष्ट फक्त ईश्वरीला माहिती असते. म्हणून ईश्वरी मुद्दामूनच अंजलीच्या समोर म्हणत असते की खरंच का तुम्ही काहीच खाल्लेलं नाही आहे का, तर तो म्हणतो की कुठे मी खाल्लं आहे, मीही उपाशीच आहे, माझी अंजली उपाशी तर मीही उपाशीच राहणार ना, असंही आता म्हटलं जातं. दुसरीकडे का होईना थोडंसं ती खाऊ लागते आणि जेव्हा थोड्या थोड्या गोष्टी ती खात असते ना तेव्हा कुठे जाऊन आता बरं वाटायला लागतं. मग आता इथे
अंजलीने खाल्लेलं असतं, त्यामुळे अर्णवला थोडं का होईना बरं वाटतं. अर्णव रूममध्ये येतो, विचार करत असतो, थोडासा रिलॅक्स होतो, कारण तोही कालपासून काही खाल्लेलं नव्हतं त्याने. जेव्हा अंजली खाईल तेव्हाच तो खाणार होता असं म्हटलं होतं, पण आता अंजलीही खायला तयार झाली होती. त्यामुळे ईश्वरीने अर्णवसाठी जेवणाचं ताट आणलं होतं. ईश्वरी अर्णवला सुद्धा आता सांगते की तुम्हीही खाऊन घ्या. मग अर्णव म्हणतो की नको आहे मला. तर ईश्वरी म्हणते की बघा ना, आता ताईंनीही खाल्लेलं आहे, मग आता तुम्ही का उपाशी राहताय, मी तुमचं काही ऐकणार नाही आहे. राकेशने का होईना निदान भरवलं तरी आहे ना, ताईंच्या पोटात थोडंसं अन्न गेलं आहे, मग आता तुम्हालाही चांगलं व्हायला नको का, थोडंसं खाऊन घ्या म्हणजे तुमच्या अंगातही ताकद येईल असं आता म्हटलं जातं. आणि जबरदस्तीने का होईना ईश्वरी आता अर्णवला एक एक करून घास भरवू लागते. अर्णवही खात असतो, त्यावर ईश्वरी अर्णवला सावरतच आता म्हणत असते की इतका विचार करू नका, कारण जर जास्त विचार करत राहिलात ना तर त्याचा तुमच्या बॉडीला प्रॉब्लेम होईल. आणि तुम्हालाही माहिती आहे ना की आपल्याला व्यवस्थित राहायला हवं, आपल्याला इतरही कामं करायचेत. अंजलीताईंचा राग आहे ना तो असा जाईल बघा असा. आणि मला माहिती आहे ना अंजलीताई जास्त वेळ तुमच्यावर रागवून राहणार नाही, असं देखील ईश्वरी आता अर्णवला सांगत असते. अर्णव म्हणत असतो की माझ्या आयुष्यात ना नेहमी असंच होतं, मी ज्या व्यक्तींवर प्रेम करतो त्या व्यक्ती नेहमीच माझ्यापासून लांब जातात. आताही तुला सांगू का, माझ्या आईवर खूप जास्त मनापासून प्रेम होतं, पण आज माझी आईही माझ्यासोबत नाही आहे. आणि त्याचसोबत तो आता म्हणू लागतो की मी अंजली ताईचा सुद्धा तोच विचार करतोय. अंजली ताई ही मला आता सोडून जाते, माझ्याशी बोलत नाही आहे, मी काय करू मला खरंच कळत नाही आहे. ईश्वरी अर्णवला सावरत असते, अर्णवला सांगत असते की नका अर्णव सर इतका विचार करू, मला कळतंय तुम्हाला त्रास होतोय, पण अंजलीताईंचं तुमच्यावरचं प्रेम जराही कमी होणार नाही हे मला माहिती आहे. कारण अंजलीताई खरंच तुमच्यावर खूप मनापासून प्रेम करतात आणि तुमच्या दोघांमधलंही अंतर कधीच कमी होणार नाही, काळजी करू नका असं देखील आता म्हटलं जातं. एवढ्या सगळ्या गोष्टी हे सगळं काही छान छान बोलल्यामुळे अर्णवला रडू येत असतं. आजच्या डेटला काही झालं तरीसुद्धा अंजली ही अर्णवपासून लांब गेले याचा त्याला त्रास होत असतो. आणि त्याच वेळेला आता ईश्वरी तो रडत असताना त्याला सावरत असते आणि त्याला म्हणत असते की नका इतका त्रास करून घेऊ, मला माहिती तुम्हाला अंजलीताईंसाठी त्रास होतोय, अंजलीताई तुमच्याच आहेत, तुमच्यापासून कधीही त्या लांब जाणार नाहीत यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे, तुम्ही काळजी करू नका असं देखील आता म्हटलं जातं. एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात ना, ईश्वरी अर्णवला सावरते आणि अर्णवला आपल्या जवळ घेते. अर्णवला जवळ घेतल्याबरोबर आता खूप जास्त अर्णव रडत असतो ईश्वरीच्या कुशीत शिरून. ईश्वरी आता अर्णवकडे रडत बघत असते आणि त्याला सावरत असते. ती म्हणत असते की नका नका रडू इतकं, कारण मला कळतंय तुम्हाला खूप जास्त दुःख होतंय आणि या सगळ्यामध्ये ना मी तुमच्या पाठीशी आहे. नाही अंजलीताई तुमच्याशी बोलल्या ना तेव्हा बोला, अंजलीताईंचा राग आत्ता निवळून जाईल, पण तुम्ही स्वतःला इतका त्रास करून घेऊ नका असं देखील आता म्हटलं जातं. एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात तेव्हा मात्र आता ईश्वरी अर्णवला प्रॉमिस करते आणि अर्णवला सांगत असते की लवकरच सगळं काही ठीक होईल आणि अंजलीताई तुमच्यासोबत बोलायला लागतील, मी तुम्हाला प्रॉमिस करते सगळ्या काही गोष्टी नीट होतील असं सांगून आता ती त्याला सावरत असते. आता अर्णवच्या लक्षात येतं की आपण तर खात आहोत, पण बिचाऱ्या ईश्वरीने सुद्धा माझ्यासोबत कालपासनं काहीच खाल्लेलं नाही आहे, म्हणूनच ईश्वरीला सुद्धा तो आता हळूवारपणे का होईना घास भरवतो. तेव्हा ईश्वरीलाही बरं वाटतं की म्हणजे आपला किती विचार केला जातोय, आपल्याबद्दल ह्यांना काहीतरी वाटतंय, ही गोष्टच आता तिला कळून चुकलेली असते. दुसरीकडे बाहेर आता रात्र झालेली असते आणि त्याच वेळेला अर्णव बाहेर जाऊन बसलेला असतो त्या लॉनमध्ये आणि तो विचार करत असतो की कशा सगळ्या गोष्टी घडल्या आहेत. म्हणजेच काल जो काही प्रसंग घडला होता, जसं की मारलेलं होतं अंजलीने, तो प्रसंगसुद्धा त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागतो. तसंच तिकडे आता ईश्वरीही आलेली असते आणि राकेशही मुद्दामून त्याच्या जखमेवर मीठ चोविण्यासाठी म्हणून का होईना आलेला असतो. आणि राकेश आता तिकडे येऊन बोलत असतो की काय मग
काय चाललं काय हे नेमकं? तू जास्त विचार करू नकोस रे, तुला माझ्यासारखं वागायला नाही जमणार. कारण ते वागण्यासाठी ना असा बघ हा वडापाव खावा लागतो. आणि असं बोलून त्याच्याकडे आता तो वडापाव देऊ लागतो. त्यावर ईश्वरी म्हणते की हा वडापावसुद्धा फुकटातच मागून आणलेला असशील, त्यामध्ये काही वादच नाही, बरोबर की नाही? नाहीतरी तुझ्याकडे पैसे कुठे असतात, फुकट्या आहेस तू, असं देखील ईश्वरी आता त्याला डायरेक्टली म्हणते. त्याबरोबर लगेच आता राकेशला राग येतो आणि राकेश हा ईश्वरीच्या अंगावर आलेला असतो आणि म्हणत असतो की बोलताना जरा सांभाळू ना, पहिल्यांदाच सांगतोय, तू कोणाशी बोलतेस कळतंय ना. मग आता अर्णव चिडलेला असतो, कारण अर्णवच्या बायकोवर डायरेक्टली आरोप केलेले असतात. म्हणूनच अर्णव रागारागात पुढे येतो. अर्णव म्हणत असतो की तुझी हिंमत कशी झाली रे माझ्या बायकोच्या अंगावर ओढून बोलायची, तिचा नवरा इथे आहे. मग राकेश म्हणतो, अच्छा आता इथे नवरोबा आले तर असं आहे का? अच्छा अच्छा, तू आहेस म्हणून ती वाचली, नाही तर बोललो असतो मी. मग आता इथे अर्णवला राग येतो. अर्णव कॉलर वगैरे त्या राकेशची धरतो, पण हा राकेश निर्लज्जम सदासुखी, त्याला काही फरक पडत नाही. त्यानंतर तो म्हणतो की वरती बघ ना, वरती आकाशात किती तारे आहेत ना, त्या तारांमध्येच ना शलाका असेल बघ. म्हणजे शलाका वरतून तुला आठवण काढत असेल की आणि सांगत असेल बघ, हां हाच तो खुनी, ह्यानेच मारलंय असंही आता तो मुद्दामून म्हणत असतो. त्यावर आता तुला तर माहिती आहे ईश्वरी की मी कसं आहे ते. मला जर एखादी गोष्ट हवी असेल आणि ती जर मला पूर्ण करायची असेल ना, त्यासाठी मी कोणत्याही थराला जातो. तुझ्यासाठी या सगळ्या काही गोष्टी नवीन नाही आहेत. म्हणजे बघ आता तारा बनलेली ती शलाका, तीसुद्धा तुला काहीतरी सांगू पाहत असेल, पण तिचं बोलणं तुला ऐकू येत नसेल, बरोबर? मग तुलाही माहिती आहे की हा जो तारा आहे ना वरचा, अर्णव आता बोलू लागतो, तो तारा बनायला तुलाही वेळ लागणार नाही. मग तूही त्या ताऱ्याप्रमाणेच वरती जाशील आणि मग तिकडनं आम्ही काय करतोय काय नाही ते बघशील. जास्त बोलायची गरज नाही, हे देखील आता डायरेक्टली अर्णवने राकेशला सांगितलेलं असतं. राकेश आता नाटकं करू लागतो आणि म्हणत असतो की सॉरी घाबरलो. तुला काय वाटलं हे सगळं काही असं सगळं होईल आणि मी सगळं सहन करेन? अरे कसं काय ताराबिरा मी बनणार आहे? पण त्या तारा बनायच्या आधी तुला माहिती आहे का, तुझी बहीण माझ्या ताब्यात आहे. तुझी बहीण, तिचं बाळ हे फक्त माझ्या इशाऱ्यावर चालणारे सध्याचे प्यादे आहेत. कारण तुझी बहीण तर बावळटच आहे, तिला कुठे काय कळतं. तर तिला बावळट म्हटल्याबरोबर परत अर्णवला राग येतो. अर्णव पुन्हा एकदा कॉलर धरतो. तुझी हिंमत कशी झाली रे माझ्या ताईला एवढं सगळं बोलायची, असं देखील आता तो रागारागात बोलत असतो. त्याबरोबर आता राकेश म्हणतो की काय झालं, त्रास झाला का? अरे तुला माहिती आहे का, मला जर जी गोष्ट हवी असते ना त्यासाठी मी काही करतो. काय मग ईश्वरी, तुला काही वेगळं सांगायला हवं का? तुला आठवतं ना? मग तो तिच्या वडिलांची आठवण करून देतो. जसं की तिचे वडील वाकड्यात घुसले होते, म्हणूनच आता त्यांचा अपघातही तिने करून आणला होता. या सगळ्या गोष्टी आता तो आठवण करून देतो. मग त्या ईश्वरीला त्या गोष्टींचा त्रास होतो. मग अर्णवला तो म्हणतो की बघितलंस ना, मी आठवण करून दिली ईश्वरीजींना. मग हे तर माहिती आहे ना, मग कशाला इतकं हे करताय? माझ्या हे हातात ना अंजली आणि तिचं बाळ आहे, त्यांचा वापर कसा करायचा, कधी करायचा ना ते मला कळतं. थांबा, तुम्हाला ना मी आता लाईव्ह उदाहरण देतो लेटेस्टमधलं, मला वाचवण्यासाठी मी काही करू शकतो त्याचं. आणि असं बोलून आता तो शलाकाच्या घरचा फोटो दाखवू लागतो, ज्यामध्ये ती मुलगी आणि ती बाई एका बाजूला बसले होते आणि त्यांच्या डोक्यावर पिस्तूल लावला होता. हे सगळं फोटो बघून आता अर्णवला समजतं की इथे सुद्धा या राकेशची चालबाज होती. राकेशने हे सगळं काही मुद्दामून घडवून आणलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा अर्णवला कळतात तेव्हा अर्णवला राग येतो आणि अर्णव त्याला आता पुन्हा एकदा एकदम रागामध्ये त्याची कॉलर धरतो. पण आता त्याला तो म्हणतो की ह्या सगळ्याचा काहीच उपयोग नाही आहे, कारण आतमधून ना आता एकच आवाज येतो, अहो येत आहे का, असं म्हटल्याबरोबर आता अंजलीने आवाज दिलेला असतो. त्यामुळे अर्णव लगेचच कॉलर सोडतो. आणि मग काय, हा राकेश म्हणतो बघितलंस का, माझी भोळी बायको ना मला अशी कामात येते बघ, आणि हा काय वडापाव तू खाणार नाही आहेस, मी घेऊन जातो, असं बोलून आता तो वडापाव घेऊन तिकडनं राकेश निघत असतो. अर्णवला राग आलेला असतो. त्याच वेळेला ईश्वरी अर्णवला सावरत असते. अर्णवला म्हणत असते की अर्णव
अर्णव सर नका त्रास करून घेऊ, हा राकेश असाच आहे, पण तुम्ही काळजी करू नका, आपल्याबरोबर सगळं काही चांगलं होईल, थोडा वेळ जाऊ द्या, असं देखील आता म्हटलेलं असतं. दुसरीकडे आता सकाळ झालेली असते. अर्णव निश्चित आपल्या बेडवर झोपलेला असतो आणि त्या झोपलेल्या अर्णवला बघून ईश्वरीला खूप छान वाटतं. एखाद्या लहान बाळाप्रमाणे निरागस असा अर्णव दिसत असतो, त्यामुळे ती त्याच्याकडे एकटक बघत असते. त्यानंतर ती ठरवते की जरा अर्णवची मजा घेऊया, म्हणजेच अर्णवला जरा बरं वाटेल, अर्णवच्या चेहऱ्यावर थोडीशी का होईना स्माईल येईल. म्हणून अर्णव आता झोपलेला असतानाच ईश्वरी जी बाळासाठी खेळणी आणलेली असतात ना, त्यातला टेटेस्कोप आणि त्यासोबत आता छोटूसा गॉगल डोळ्याला लावते आणि ती आता डॉक्टर करून अर्णवला उठवू लागते. अर्णवला ती उठवत असते तेव्हा मात्र अर्णव असा डोळे वगैरे मिचकवतो आणि लगेच उठून बसतो आणि त्यानंतर आता तो ईश्वरीकडे बघतो आणि म्हणतो की हे सगळं काय आहे. त्यावर ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, तुम्हाला सांगू का, मी आज डॉक्टर झाले आहे. कसं ना, लहानपण सगळ्यांमध्ये असतं आणि ते कधीतरी अशा पद्धतीने का होईना बाहेर यायला हवं आणि म्हणूनच मी तुम्हाला तपासते. थांबा, तुमच्या ना थोडं हार्टमध्ये इश्यू आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ना सतत दुःखच भरलेलं आहे. थोडं हसूही असू द्या, सुखही असू द्या, म्हणजे कसं सगळं काही व्यवस्थित सेट होतं, प्रेमसुद्धा असू द्या, असंही ईश्वरी आता अर्णवला सांगत असते. अर्णव म्हणतो, काय तुझं सकाळी सकाळी सुरू झालंय, उठ हो बाजूला, फ्रेश व्हायचं आहे, असंही आता तो म्हणत असतो. त्यावर ईश्वरीला तो म्हणतो की ही खेळणीत ना, ही आपण अंजलीताईंच्या बाळासाठी आणले, तुला खेळायला नाही. त्यावर ईश्वरी सांगते की मला माहिती तुम्ही माझ्यासाठी खेळणी नाही आणलेली, पण मला असं वाटतं ना की प्रत्येक माणसामध्ये एक लहान बाळ दडलेलं असतं आणि ते बाळ असं का होईना कधीतरी दिवसातनं एकदा तरी त्यांना स्वतःला वाव द्यायला हवा, जसं की मी आता दिला आहे. तुम्हीही तसंच करा. मी तुम्हाला सांगते, तुम्हाला खूप जास्त रिलॅक्स वाटेल, म्हणजे तुम्हालाही कळेल की किती छान वाटतं ते. मग बघता का करून, असं देखील मुद्दामून ईश्वरी अर्णवला बोलत असते. ईश्वरी जेव्हा अर्णवला या सगळ्या गोष्टी बोलते तेव्हा अर्णव मात्र ईश्वरीकडे पाहतच राहतो. ईश्वरीला म्हणतो की आता बस झालं, पुरे झालं, मला आता माझी कामं आवरायची आहेत, चल उठ हो बाजूला, आणि असं बोलून त्याला आता फ्रेश व्हायचं असतं आणि म्हणूनच तो आता ईश्वरीला सांगत असतो. ईश्वरी ही आता हसत असते या अर्णवकडे बघून, कारण तिलाही अर्णवचं खूप बरं वाटत असतं. थोडंसं का होईना अर्णव बोलका झालेला होता या निमित्ताने, म्हणून ती खूप जास्त रिलॅक्स असते. तिलाही वाटत असतं की अर्णवने छान मिळून मिसळून राहावं आणि यासाठी ती त्याला बोलतं करायचा प्रयत्न करत असते. दुसरीकडे आता सगळीजणं डायनिंग टेबलवर बसलेली असतात. मामा अर्णव त्यांना खाऊ घालायचं काम ईश्वरीचं असतं. ईश्वरी त्यांना जे हवं ते देत असते आणि तेवढ्यातच मामा बोलत असतो की बस ग ईश्वरी, किती देतेस, माझं पोट आता भरलंय तुडुंब, आता फुटायची वेळ आलेली आहे, बस बस बस, असं बोलून आता तो तिला थांबवत असतो. तेवढ्यातच तिथे राकेश येतो आणि राकेश तिथे आल्यानंतर बाहेरून ना भंगारवाल्याचा आवाज येतो, भंगारवाले करून. मग त्यावर राकेश एका बॉक्समध्ये भंगार घेऊन चाललेला असतो आणि तेवढ्यातच त्याने भंगारवाल्याला बोलवलेलं असतं. भंगारवालासुद्धा भंगार घ्यायला आत आलेला असतो आणि त्यामध्ये ना सगळी लहानपणीची अर्णवची आणि अंजलीची खेळणी असतात आणि ती सगळी काही खाली पडतात बॉक्समधून आणि तेवढ्यातच ईश्वरीला दिसतात. ईश्वरी लगेच धावत जाते आणि हे सगळं काय आहे, ही तर अर्णव सरांची लहानपणीची खेळणी आहेत आणि ही सगळी सुद्धा तुम्ही भंगारवाल्याला कशी काय देत आहेत. माझ्या खोलीमध्ये ना या सगळ्याचा खूप जास्त पसारा झाला आहे आणि त्यामुळे मला हे सगळं बाहेर काढायचं होतं, म्हणूनच मी हे विकायला काढलेलं आहे, असं देखील म्हटलं जातं. मग ईश्वरी ही भडकलेली असते. ईश्वरी म्हणते की तू कसा काय असशील रे माणूस म्हणून, म्हणजे एखाद्याच्या आठवणी इतक्या वर्ष सांभाळून ठेवलेल्या आठवणी आहेत आणि त्या आठवणी तुम्ही अशाच बाहेर काढताय, तुम्हाला जराही काही वाटत नाही आहे का, बस करा, पुरे झालं, खूप बोलताय तुम्ही, असंही आता म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टी जेव्हा या बोलल्या जातात या पॉईंटवर, तेव्हा मात्र मामाही खूप जास्त चिडलेले असतात आणि मामाही म्हणतात, काय रे तुझी हिंमत कशी झाली रे एवढं सगळं करण्याची, म्हणजे अरे हे सगळं काही त्यांचं आहे आणि त्यांना त्यांचं करू दे, मग यामध्ये सुद्धा का अर्थ आणतोय, तुला कळतंय का. मग आता अर्णवला मुद्दामूनच तो म्हणतो की काय करू मी हे सामान इथे ठेवून, नाही मला आता हे सामान नाही ठेवायचे,
असते कारण माझ्या रूममध्ये अडचण होते. मग अर्णवला राग येतो. अर्णवने आता अक्षरशः ना पुन्हा एकदा त्याची कॉलर धरलेली असते आणि त्याला म्हणतो की तुझी हिंमत कशी झाली रे माझ्या या सगळ्या सामानांना हात लावायची. आता मागे अंजली आलेली असते. हे अर्णवला माहिती नसतं. लगेच आता जो राकेश असतो ना, ज्या कॅरेक्टरमध्ये आधी असतो त्याने कॅरेक्टर चेंज केलेलं असतं, तरीसुद्धा या अर्णवला कळत नसतं. मामाला आता कळलेलं असतं की अंजली आली आहे, म्हणूनच मामा अर्णवला खाणाखुणा करून सांगत असतात. पण तरीसुद्धा अर्णव ऐकत नसतो. अर्णव आता राकेशला म्हणत असतो की या घरात राहणारा फुकट्या तुला काय समजणार आहे किंमत, आणि आश्रित आहेस ना तर आश्रितच राहशील. आणि काय बोलतोयस, ती रूम माझी, तुझी कसली रूम आली रे? साधं राहायचं सुद्धा लायकी आहे का तुझी त्या घरामध्ये? तुझी लायकीही नाही आहे, ती ताई आहे ना, ताईची रूम आहे असं देखील आता म्हटलं जातं. अर्णव जेव्हा हे सगळं बोलत असतो तेव्हा मात्र आता कॉलर धरलेली असते अर्णवने त्या राकेशची, आणि राकेशवर तो आवाज चढवून बोलतो. त्याबरोबर मागून अंजली बोलते की आता बस झालं, खूप सहन केलं, इथून पुढे एकही क्षण मी आता इथे थांबू शकत नाही, बस झालं असं बोलून ती आता चिडलेली असते. आणि जेव्हा चिडते ना तेव्हा मात्र आता इकडे मागे बघून ईश्वरी बोलत असते की झालं आता सगळं संपलं. ईश्वरी म्हणत असते की ऐका ना अंजलीताई काय म्हणायचं आहे. पण आता अंजली म्हणते की भरपूर झालं, बस झालं, आता इथून पुढे आम्हाला जराही काही गोष्टी ऐकून घ्यायच्या नाही आहेत, खूप झालं असं बोलून आता अंजली म्हणते की तुम्ही माझ्या नवऱ्याला आश्रित म्हणताय, तुमची एवढी हिंमत, आणि बिचारा माझा नवरा ऐकून घेतो, याचा अर्थ जे तुम्हाला बोलायला वाटेल तसं तुम्ही बोलत बसाल का? शांत बसा, एवढ्यात हे सगळं काही सहन मी करून नाही घेणार आहे, कारण खूप सहन करून घेतलं, पण इथून पुढे नाहीच म्हणजे नाहीच, खूप झालं आहे असं देखील आता अंजली बोलत असते. अंजली रागारागाने जाते. अर्णवही तिच्या मागे जातो. अर्णव अंजलीला समजवण्यासाठी म्हणून जात असतो, पण इथे आता अंजली ऑलरेडी आजीच्या रूममध्ये गेलेली असते आणि आजीच्या रूममध्ये जाऊन आजीशी तिला बोलायचं असतं, म्हणूनच ती अर्णवलासुद्धा रूममध्ये घेत नाही, दार लावून घेते. आणि आता आजीशी ती एकटीच बोलत असते. आजीला म्हणत असते की आता खूप झालं, मी आता या घरात थांबणार नाही, तू त्या दिवशी म्हटलं होतंच म्हणून मी या घरात थांबले होते, पण आता या घरात थांबण्यासारखं असं काहीच उरलेलं नाही आहे आजी, कारण बघितलंस का, त्या दिवशी मला त्याने शपथ दिली होती म्हणून मी गप्प बसले होते, पण आज तर पूर्णपणे मी हे झाली आहे, खचलेली आहे, कारण त्यांनी आज माझ्या नवऱ्यावर पूर्ण आरोप केलेत, पण या सगळ्या गोष्टी मी सहन करू शकत नाही असं देखील आता म्हटलं जातं. एवढं सगळं जेव्हा आता अंजली बोलत असते तेव्हा बाहेर अर्णव उभा असतो आणि दाराला कान लावून ऐकत असतो, कारण अंजली बोलत असते की मी आता घर सोडून जाणार आहे. तर खाणाखुणा करून राकेश म्हणत असतो अर्णवला की ही तर घर सोडून जायची गोष्ट करते, माझ्याकडे तरी ते पैसाही नाही आहे, कसं काय सावरणार आहे? नाही बाबा, मला नाही जमणार आहे हे सगळं, हिला काय बाहेर रस्त्यावर ठेवू का, मी एकटा कसं तरी राहील, पण हिचं काय, असं आता राकेश अर्णवला बोलत असतो. अर्णव आता या सगळ्याचा विचार करत असतो, खरंच जर ताईंनी घर सोडून गेली तर काय करायचं, कसं राहायचं, असा विचार ना आता अर्णवच्या मनामध्ये येत असतो. म्हणून अर्णवने बाहेर उभ्या असलेल्या राकेशची तिथे सुद्धा कॉलर धरलेली असते आणि तो तिला म्हणत असतो की हे सगळं ना तुझ्यामुळे होतंय, नाहीतर आज माझी ताई ना या घरात एकदम सुरक्षित राहिली असती, तूच भांडणं लावायचा प्रयत्न करतोय, पण बघ तुझं रूप नाही ना लवकर सगळ्यांसमोर आणलं तर बघ. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की अर्णवने त्या राकेशला हेही सांगितलेलं असतं, इतका माणूस समोरचा जर तुझ्यावर विश्वास ठेवत असेल ना, जेव्हा त्या माणसाला समजेल ना की तू काय आहेस, तेव्हा तो माणूस शांत नाही राहणार, तेव्हा तो दुपटीने तुला त्रास देईल. हे सगळं मुद्दामून तो आता बोलत असतो. इकडे आजीसुद्धा समजवायचा प्रयत्न करत असते अंजलीला, पण आता अंजली ऐकायच्या मनस्थितीत नसते. तिने ठरवलेलं असतं की आपल्या नवऱ्यावर अन्याय झाला आहे, तर आता आपण या घरात थांबून बिलकुलही उपयोग नाही, या घरात मी आता थांबणार नाही असं तिने डायरेक्टली आजीला सांगून टाकलेलं असतं. तू आता काय करायचं आहे, त्या अर्णवला कसं सांभाळायचं आहे ते सांभाळ, पण मी ठरवलंय आजी, माझ्या नवऱ्याला जिथे मान नाही तिथे मी राहणार नाही. आणि असं बोलून आता ती जायला निघत असते आजीच्या रूममधनं तिच्या रूममध्ये, कारण तिला आता बॅग वगैरे सुद्धा भरायची असते, तिचा अपमान झालेला असतो, ही गोष्ट तिला कळलेली असते. अंजलीला आजी थांबवायचा प्रयत्न करते, पण आजीचं सुद्धा अंजली ऐकत नाही. आता अंजली आजीच्या रूममधनं बाहेर पडते आणि स्वतःच्या रूममध्ये जात असते. अर्णव तेव्हा सुद्धा तिला थांबवत असतो, पण नाही, आता अंजली ऐकायच्या मनस्थितीत नसते. अंजली आणि राकेश आता रूममध्ये जातात, तर अंजली दार लावून घेते आणि त्याच वेळेला अर्णव बाहेरून दार वाजवत असतो की ताई प्लीज दार उघड, पण तरीसुद्धा ती दार उघडायला तयार नसते. आता
ईश्वरी ही सुद्धा तिथेच उभी असते. ईश्वरीलाही टेन्शन आलेलं असतं की कसं सगळं काही करायचं आहे, कारण या सगळ्या ज्या काही गोष्टी झालेल्या असतात ना त्या एकदमच विचित्र घडलेल्या असतात. राकेश हा बोलत असतो अंजलीला की अंजली नको ग, अंजली थांब, ज्या काही गोष्टी झाल्या तर कळतंय, पण आता बाळाला या सगळ्यामुळे त्रास नको करून घेऊस. तुला कळतंय का, या सगळ्याचा त्रास बाळाला होणार आहे. आता तुला 8वा महिना चालू होतोय, मग बाहेर कशाला उन्हात आणत. पण नाही, मला सांगा, बाहेर लोक काही राहत नाहीत का? ती लोक बाहेर राहतातच ना, कमवून खातातच ना बाहेर उन्हात, आणि तुम्ही मला सांभाळू शकता. मला माहिती आहे तुमच्याकडे तेवढी ऐपत आहे मला सांभाळण्याची. काही काम करून आपण एकत्र वेगळं राहू, पण या घरात मला आता राहायचं नाही आहे. तुमचा मान जिथे नाही तिथे मी बिलकुलही राहणार नाही, असं देखील अंजली आता राकेशला सांगून टाकते. राकेशला तर टेन्शनच आलेलं असतं की ही बावळट तर खरंच ना माझ्यासाठी हे घरसुद्धा सोडायला तयार झाली. आता हिला पोसायचं कसं बाहेर जाऊन, कारण आता त्याच्याकडे खिशात दमडी नसते आणि म्हणूनच आता त्याला टेन्शन आलेलं असतं. त्याच्याच अंगलट सगळ्या गोष्टी आलेल्या असतात. पण आता अंजली ऐकत नसते. अंजली सगळे कपडे वगैरे बॅगेमध्ये भरते आणि ती आता पटकन बॅग घेऊन तिकडनं जायला निघत असते. राकेशला टेन्शन आलेलं असतं की कुठे ठेवायचं आता या बाईला नेऊन, कारण त्याच्या खिशामध्ये पैसे नसतात. मग त्याला आता टेन्शन आलेलं असतं की कसं मॅनेज करायचं, पण तरीसुद्धा अंजली ऐकत नसते हेही त्याला माहिती असतं. आणि म्हणूनच आता अंजली जेव्हा बॅगेत कपडे भरत असते तेव्हा ती तिच्या आईचा फोटोसुद्धा आपल्या बॅगेत भरून घेते. आईचा फोटोही बॅगेत घेते, कारण तिला आईची खूप जास्त आठवण येत होती. कारण जर आज आई इथे असली असती तर हे सगळं आपल्या आयुष्यात घडलंच नसतं, असंही तिला वाटत असतं. राकेश लास्टच्या क्षणालासुद्धा तिला समजवायचा प्रयत्न करतो, पण ती ऐकत नसते. ती बॅग वगैरे भरते आणि तिकडनं आता पटकन अशी जायला निघत असते. आणि जेव्हा ती निघत असते ना तेव्हा अर्णवही तिला पुन्हा एकदा बाहेर आल्यावर थांबवतो, पण ती म्हणते की मला कोणीही अडवू नका, माझा विचार पक्का झाला आहे, मी थांबणार नाही आहे म्हणजे नाही आहे, असं देखील आता ती म्हणू लागते. जेव्हा आता हे सगळं काही ती बोलते तेव्हा मात्र आता अर्णव बाहेर जाणाऱ्या अंजलीला थांबवत असतो. तिची बॅग काढून घेत असतो. बॅग काढून घेतल्यावर सुद्धा ती ऐकत नसते. ती म्हणत असते की मी तुला सांगितलंय ना मध्ये पडू नकोस, मग तरीसुद्धा तुला कळत का नाही आहे अर्णव, हो ना बाजूला हो. आणि असं बोलून आता ती त्याला बाजूला करत असते आणि त्याला म्हणत असते की इथून पुढे ना प्लीज मला अडवायला येऊ नको. त्या दिवशी तू मला शपथ घातली होतीस आईची, म्हणून मी थांबले होते. म्हटलं जरा तरी तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल काहीतरी असेल, पण नाही, तुझ्या मनामध्ये ना माझ्याबद्दल जराही जागा नाही आहे. हे मला तुझ्या बोलण्यात ना तुझ्या वागण्यात ना बघूनच कळलं आहे. त्यामुळे मला ना आता तुझ्यासोबत कोणताही संबंध ठेवायचा नाही आहे, तुझ्याशी संवादही करायची इच्छा नाही आहे, असं देखील डायरेक्टली आता सांगून टाकलेलं असतं. जेव्हा आता अंजली हे सगळं बोलते, बॅग घेऊन चाललेली असते, तेव्हा अर्णव बाहेर जाऊन सुद्धा तिला थांबवायचा प्रयत्न करतो, पण ती म्हणते की प्लीज माझ्या मागे येऊ नकोस, जे काही आहे ना ते इथेच थांबव, नाही तर थोडंसं जरी उरले ना माझ्या मनात तेही तुझ्याबद्दलचं सगळं निघून जाईल. त्याच्यामुळे मी सांगते शांत इथेच उभा राहा. आणि ती बॅग घेऊन आता तिकडनं निघून जाते. दुसरीकडे आता मामा आणि वल्लरी हे दोघंही जण गाडीतून जात असतात. सुप्रिया समोर दिसते. मामा म्हणतात अरे ह्या सुप्रिया वहिनी इथे काय करताय, चल आपण त्यांना ड्रॉप करूया. त्याबरोबर वल्लरी मामीची एकदमच अशी फाटलेली असते, तर कळत नसतं तिला काय करावं, कारण सुप्रियाला गाडीत बसवलं तर आपण मेलोस म्हणून समजा. दुसरीकडे आता पाहायला मिळतं अर्णव आणि ईश्वरी अंजलीला शोधायला गेलेले असतात. त्याच वेळेला ईश्वरी अर्णवचा हात आपल्या हातात धरत असते आणि त्याला म्हणत असते की काळजी करू नका अर्णव सर, काही होणार नाही आहे, काही झालं ना तरीसुद्धा टेन्शन घेऊ नका, कारण मला माहिती आहे की अंजली ताईंना आपण पुन्हा घरी आणणार, मी तुम्हाला वादा करते, असं बोलून ती आता त्याच्या हातामध्ये हात देत असते. त्यामुळे अर्णवला सुद्धा बरं वाटतं आणि त्याला माहिती असतं ईश्वरीने ज्या गोष्टी ठरवल्या आहेत ना त्या ईश्वरी करतेस. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत टाटा बाय.